दुःखी असाल तर स्वतःला कारण समजा आणि सुखी असाल तरीही स्वतःलाच कारण समजा. आपल्या मनाच्या बाहेर कुठलेही कारण नाही आणि हीच खरी धम्मक्रांती होय. जो सर्व कारणांना आपल्या मनातच स्थान देतो तोच खरा धम्मदर होय. कारण आता त्याच्या हाती सर्व सुखादुखाची किल्ली सापडली. सुखी व्हायचे असेल तर तुम्हाला माहीत आहे की कोणते बीज पेरायचे आणि दुःखी व्हायचे असेल तर कोणते बीज पेरायचे. कोणीही त्यापासून तुम्हाला परावृत्त करू शकणार नाही. दुःखाचे बी पेरून तुम्ही म्हणू शकणार नाही की मी दुःखी का आहे. आपल्याच हाताने विष पिऊन तुम्ही म्हणू शकणार नाही की मी का मरत आहे. दुःखी व्हायचे असेल तर मनात राग, लोभ, द्वेष, विकार निर्माण करा व सुखी व्हायचे असेल तर मन स्वच्छ ठेवा. मनात विकार निर्माण होऊ देऊ नका. या पृथ्वीवरच तुम्हाला नरक आणि स्वर्गाचा अनुभव येईल. स्वर्ग कुठेही आकाशात नाही किंवा नरक कुठेही पाताळात नाही.